पुण्यामधल्या 3 महिला गायब झाल्यानंतर रत्नागिरीतही 2 शाळकरी मुलींच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय। पुण्यानंतर रत्नागिरीमध्ये घडलेली ही घटना पाहूयात एक रिपोर्ट। रत्नागिरीमध्ये 2 शाळकरी मुलींचं अपहरण झाल्यामुळे पुन्हा एकदा मुली असुरक्षित असल्याचं समोर आलंय। शनिवारी दोन्ही मुली नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या, मात्र उशिरापर्यंत घरी न आल्यानं त्यांच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली। वर्ग शिक्षक आहेत, तिचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे होता, तो बघून त्यांनी डायल करायला पाहिजे होता। विषयाचं गांभीर्य जर असं होतं, मुलगी रडत होती आणि तो मुलीचा प्रश्न आहे, तर म्हटल्यावर त्यांनी तो बघून त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना। तर कुठल्या तरी मुलीला विचारलं, डायल केला, लागला नाही म्हणून ठेवून दिलं। पोलिसांनी आधी मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती, मात्र नव्या कायद्यानुसार या मुली अल्पवयीन असल्यानं त्यांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। रत्नागिरी शहरात घडलेली आठवड्याभरातली ही दुसरी घटना आहे। अशा घटनांमुळे शहरात अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय पोलिसांना आहे। मुलींच्या मोबाईलवरून त्यांचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या अनुषंगाने रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला त्या अल्पवयीन मुली असल्याने 14 वर्ष त्यांचं वय आहे, तर त्या अनुषंगाने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास सुरू आहे। पुण्यात 3 महिलांच्या अपहरणाच्या घटनेनंतर रत्नागिरीतल्या या घटनेनं पालक वर्गात चिंतेचं वातावरण आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।